गणपती बाप्पा मामा बांध आजचा प्लॅन आहे सातारा। गाडी आपली सज्ज आहे आणि गाडीमध्ये टाकलाय पेट्रोल आणि केलाय प्रवास चालू। गणपती बाप्पा मंगल मूर्ती फुकट ड्रायव्हर राहुल गायकवाड दादा तोंड दाखवा मारा। रवी दादा विकी दादा माझा सुशा मामा आणि या साईडला तात्या निला तात्या बोललो तात्या 5चा पोरं म्हटलं तर उशीर हा तर नक्कीच होणार। 4-5 असं करता करता फायनली आम्ही 6ला निघालो। आम्ही गाडी तर केली पण गाडीत बघतोय तर काय सीएनजी पूर्णपणे संपला होता। हॅलो मित्रांनो वेलकम बॅक। तर आज आपण जाणार आहे सातारला रोहितचं लग्न आहे। तर रोहितच्या लग्नासाठी आपण केलेली फुलटू तयारी, आपण केलेली गाडी आपण जाणार आहे एटिगाने डायरेक्ट सातारा। इथून 350-400 किलोमीटरपर्यंत आहे। आपला जो राहुल आहे राहुल गायकवाड आपली गाडी रन करणार आहे, चालवणार आहे। आणि आता सध्या आपण थांबलेलो आहे पनवेलच्या साईडला, म्हणजे इकडे कळंबोलीच्या इथे CNG पंप आहे तर तिथे थांबलो आहे। पोरा हीच बघा, ही सगळी पोरं आपलीच आहेत आणि गाडी आपली आहे बघा। 1599 ही गाडी आपली आहे आणि यांनी आता सगळं सेटअप केलेलं आहे। आता CNGला लाईन लावलं, लाईन भरपूर आहे, लांब परत लाईन आहे। तात्या काय म्हणतात बघू, तात्याचा इंटरव्ह्यू घ्या। आता काय म्हणतात तुमचं काय एक्सपिरियन्स? गावी जाऊन मस्त राड्या करू अजून बस एवढाच बस। पुढचा प्रवास हा केला चालू, हसत हसत मस्ती करत एकमेकांना शिव्या घालत आणि भरपूर असे गाणी ऐकत आपला प्रवास हा झाला। पण लागली होती भूक, तर तेव्हा आपण गाडी साईडला लावून आपण थांबलो एका जागेवरती। ते हॉटेल म्हणजेच जय भवानी। मित्रांनो जय भवानी हॉटेल एक जबरदस्त हॉटेल आहे, तुम्ही इथे कधी पण येऊ शकता, व्हिजिट करू शकता। इकडचं जेवण पण एक नंबर आहे। इथली आम्ही ऑर्डर केली होती अनलिमिटेड थाळी, मटन थाळी, आणि याचा आनंद सगळ्यांनी घेतला आणि मेन म्हणजे आपल्या आसिमने। हॅलो मित्रांनो, तर आत्ता वाजलेले आहे रात्रीचे 2 आणि आपण क्रॉस केले सातारा क्रॉस झाले। आता आपण जाणार आहे डेबेवाडीला, कराडमध्ये। डेबेवाडीमध्ये त्याच्या पुढे पण काहीतरी आहे, गावाचं नाव एक्झॅक्ट काय आपल्याला माहीत नाही आहे। पण सध्या थांबलो आहे चहा प्यायला, आपलं मागे आहे टपरी या साईडला चहा, तर आपण चहा पिणार आहे। ही आपली गाडी आहे, पोरं बाहेर निघे एक करून बोलत ते निघायच्या आधी आपण एकदा शूट करून घेतो की आपण मोकळं काम। चला चाय की चुस्की। झोप उडवण्यासाठी आम्ही चहा पिलो, पण त्या चहाचा काही फायदा नाही। झोप तर आम्हाला येतच होती। पाण्याने आम्ही पोहोचलो कराडमध्ये राहायची काही व्यवस्था नव्हती, पण विकीदाच्या मित्रांनी त्याचा फ्लॅट आम्हाला एका रात्रीसाठी राहण्यासाठी दिला। आणि सगळे पोरं एवढे दमलेले होते आणि त्यांना फक्त इच्छा होती म्हणजे झोपायची। आणि मित्रांनो तर रात्रीचे वाजलेले आहेत 2 आणि आम्ही चक्क पोहोचलो कराडमध्ये डेबेवाडीजवळ आलेलो आहे आम्ही। पूजा पण नाही आले, त्यांनी आमच्याकडे सोय केली रविवार फुल टाकलेला आहे। रविवारी आरती झोपायला याच्यामध्ये गाडीमध्ये केलेली अर्धा झोपलेल्या गाडीमध्ये आता बाबू झोपून गेले। झोपणार आहे आता, सगळे झोपणार आहेत। एवढाच काय विषय हे झोपणार होता। चला झोपायचं, कसा झोपलेलं चला सकाळचा डायरेक्ट रोजच्या घरी।
हॅलो मित्रांनो, आज आहे दुसरा दिवस आणि आपण निघालेलो आहे डायरेक्ट आता रोजच्या लग्नाला. आता इथून विहिरीवरती जायचं पोहायला. तसे आंघोळ तर केलं पण विहिरीवरती पोहायचा प्लॅन आहे पोरांचा. तर जाऊया विहिरीवरती पोहायला. बघू काय मजा येते, काय धमाल येते तिथे कराडमध्ये. पोरं इथं वाट बघताय ड्रायव्हरची. राहुल येईल तो गाडी काढेल. बघू तवर बॉडी बिल्डर लोकांना भेटूया. आप्पा मामा म्हणजे यांचं नाव मामा विमान आहे तो शंकर्या. याचीच आम्ही रात्री बघून वाट बघत होतो. भोसडी म्हणून आम्हाला उशीर झाला आणि सकाळी वरचा मारून आला शंकरपाळ्या. चला आता डायरेक्ट व्हिडिओ घेऊया. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. हाय फ्रेंड. सकाळी सकाळी दर्शन झाले आय लव्ह कराड. किती जणांनी गाडी चालूच केली होती. समोर जाता बघतोय तर एवढे सुंदर सुंदर दृश्य आपल्याला बघायला मिळाले. त्यानंतर आपला टार्गेट होता बागलवाडी म्हणजे मनोजचे गाव आणि फायनली आपण इथे पोहोचलो. हे मनोज नमस्कार. आमच्या गावात तुमचं स्वागत आहे. तुम्ही आता या आंघोळीला म्हणून आम्ही बिना आंघोळीचं थांबलो. 7 ला उठून राहुलने घेतली मनोजची गाठभेट. पोरांचा झालाय पोहायचा प्लॅन पण कधी लोक काय करणार अजून काय वाटत नाही. 8 वाजले असतील. 8 वाजले. भूक लागली भरपूर. पण आता मी तर आंघोळ केली पण बाकीच्यांनी आंघोळ नाही केले. त्यांना पोहायला जायचे. पोहल्याच्या नंतर मग तयारी करून लग्नाला जायचे. 4:30 वाजता लग्न आहे. झालेली आहे तयारी. शंकर तयारी पोहायला. चला सगळं वाट बघतो मनोजची. मनोज असा निघणार आहेत ते सगळं रबार निघणार आहे. कोविशिल्ड आधीच अटॅक घ्यायला लागल्यात. कसं कसं वाचलोय पण तू विसरणार नाही. लक्षात राहील ना ढकललेलं. मला पोहायला येत नाही. जमकर शंकर. आता आपण पोहलेलो मस्त एकदम जबरदस्त. पोहल्याचे सगळे शॉर्ट फिरायला गेले. वर रावल्या माझा MR मधला खास मित्र. आता पोहलोय मस्त. आम्हाला आता खायचंय दाबून आणि डायरेक्ट लगेच घरी. मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो आहे रोजच्या गावामध्ये. तर इथे म्हणजे वेगळ्या प्रकारे जो लग्न समारंभ असतो तो पार पाडला होतो. तर सध्या आपण जाऊया तिथे रोजकडे आणि नंतर ते सध्या तरी हळदीचा कार्यक्रम झाला आहे. हळदीचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर तो काय विषय आहे म्हणजे हळदी काल रात्रीच झाले पण एक सकाळी जे लोक हळद लावतात तर जाऊया आपण हळद लावून घेऊया आणि त्यानंतर मग जेवायला जाऊया डायरेक्ट. हमारे नवरे को मिलने के लिए ये हमारा नवरोबा देखो हाई करने को कर रहा है. अरे काला कलौरा. ये काला कलौरा और मैं उससे डार्क फैंटेसी कलौरा. ये अच्छा वाला लड़का है और ये व्हाइट जंप ये डूबने वाला. अरे
स्वागत लगेच सुरुवात साहेब भाग्याची बोलतात गतकाली निवडणुकीची सुरुवात करत असलेल्या या वधूवरांना शुभाशुभा देण्यासाठी आपण सर्व एकत्रित झालेला आपण या ठिकाणी वधूवरांना शुभाशुभा देण्यासाठी उपस्थित आहात आपलं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे हा सोहळा श्री गणनायकं गजमुखं रंगाला